ठाणे महानगरपालिकेत 300 कोटींचा TDR घोटाळा. योगेश मुंदडा. मानपाडा येथील मुल्लाबाग येथील 90,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट हा उद्यानासाठी विकसित करायचा होता. ठाणे महानगरपालिकेने कुठलीही वर्क ऑर्डर न देता भीमजन्नी रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेडने स्वतःच त्यातील 30,000 स्क्वेअर मीटर प्लॉट 15% TDRच्या बदल्यात डेव्हलप केला आणि त्याबद्दलचे पत्रसुद्धा त्यावेळी भीमजन्नी रिअल्टीने महानगरपालिकेला दिले होते. पण नंतर या विकासकाने 15% ऐवजी 30,000 स्क्वेअर मीटर TDRची मागणी महापालिकेकडे केली. महापालिकेने त्याला नकार दिला तेव्हा विकासकाने मुंबई हायकोर्टात याबद्दल याचिका दाखल केली. तेव्हा ठाणे महानगरपालिकेचा कायदा विभाग या TDRची वस्तुस्थिती उच्च न्यायालयासमोर मांडण्यात हेतू पुरस्पर अपयशी ठरला. याबद्दल समाजसेवक योगेश मुंदडा यांनी 16 मे 2023 रोजी या घोटाळ्याबाबत महापालिका आयुक्तांकडे नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकासकाला कशी मदत केली याची वस्तुस्थिती नमूद केली होती. 8 ऑगस्ट 2023 रोजी ठाणे महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल केली होती. 25 सप्टेंबर 2023 रोजी याचिका दाखल करण्यास विलंब झाल्याच्या कारणावरून याचिका निकाली काढली. याचिका दाखल करण्यास पुरेसा वेळ असतानाही महापालिकेने याचिका वेळेवर दाखल केली नाही. दुसऱ्याच दिवशी 26 सप्टेंबर 2023ला विकासकाने मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. ठाणे महानगरपालिकेच्या कायदा विभागाच्या मदतीने विकासकाची मर्जी राखण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप योगेश मुंदडा यांनी केला आहे. यामध्ये आयुक्तांनी कायदा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी लावावी, कारण आतापर्यंत कायदे विभागाने विकासकाचे 28 मार्च 2005 रोजीचे पत्र, ज्यामध्ये विकासकाने 15% TDRची ऑफर दिली होती, ते कधीच न्यायालयासमोर मांडले नाही. ठाणे महानगरपालिका आयुक्त या सर्व प्रकरणात डोळे मिटून बसले आहेत. या 300 कोटीच्या TDR घोटाळ्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे. हा जनतेचा पैसा आहे, तो महानगरपालिकेच्या तिजोरीतच जायला हवा. नाहीतर या प्रकरणी मी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे योगेश मुंदडा यांनी सांगितले. मी एक ठाणेकर योगेश मुंदडा. मुल्लाबाग इथे 15 वर्ष अगोदर एक निसर्ग उद्यान बनवण्यात आलं होतं. महानगरपालिकेतर्फेतून एक निसर्ग उद्यान बनवण्यात आलं होतं. त्या निसर्ग उद्यानच्या डेव्हलपमेंटच्या ऐवजी भीमजन्नी रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेड नावाचे विकासक हे वारंवार महापालिकेकडे अर्ज करून त्या निसर्ग उद्यानच्या डेव्हलपमेंटसाठी झालेल्या खर्चाबद्दल महापालिकेतून TDRची मागणी करत आहे. पण 15 वर्षापासून महापालिकेत अनेक आयुक्त आले, त्यांनी वारंवार त्याची ही जी चुकीची मागणी होती ही वारंवार फेटाळली. कारण ठाणे महानगरपालिकेने या विकासकाला कुठल्याही प्रकारचा वर्क ऑर्डर किंवा काही लेखी ऑर्डर दिलं नव्हतं की ते गार्डन डेव्हलप करण्यासाठी. आता 15 वर्षानंतर कोर्टात वेगवेगळ्या याचिका दाखल करून हा विकासक ते गार्डनच्या डेव्हलपमेंटच्या ऐवजी 30,000 स्क्वेअर मीटरच्या TDRची मागणी करत आहे, ज्याची मार्केट व्हॅल्यू आज 300 कोटी आहे. पण महानगरपालिकेच्या विधी विभागाचे अधिकारी जे आहे ते कोर्टात महापालिकेची बाजू चांगल्यापणाने मांडत नाही. कारण जे काही डॉक्युमेंट्स अवेलेबल आहे महानगरपालिकेकडे, महानगरपालिकेचे विधी विभागाचे अधिकारी ते कोर्टात ते मांडतच नाही. आणि वारंवार त्यामुळे विकासकाच्या हक्कामध्ये हे सर्व याचिका जे ऑर्डर होतोय ते विकासकाच्या हक्कामध्ये होतोय. पण वारंवार हे सर्व प्रकरण मी महानगरपालिका आयुक्त यांना 2023 मे मध्ये लेखी पत्र देऊन निवेदन दिलं होतं की तुम्ही याची चौकशी करा आणि याच्यामध्ये पुढे काय लिगल ऍक्शन आपण घेऊ शकतो ते करा. पण महानगरपालिका आयुक्तांनी याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही आणि ते अधिकारी वारंवार महापालिकेची बाजू मांडत नाही आणि वारंवार आपण प्रत्येक कोर्टात हारचा सामना करायला लागतोय. तर माझी आता आयुक्त साहेबांची हीच विनंती आहे की तुम्ही विधी विभागाचे म्हणजे कायदा विभाग आणि शहर विकास विभागाचे अधिकारी यांची या पूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. महानगरपालिकेने या विकासकाला त्यांनी मागणी केलेलं TDR जर अदा केलं तर मी या सर्व प्रकरणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार. कारण हे लोकांच्या पैशाची फसवणूक आहे आणि महानगरपालिकेची फसवणूक आहे. या विधी विभागाचे आणि शहर विकासकाच्या अधिकाऱ्यांचा मिलीभगतांनी हे ना देणारं TDR विकासकाला भेटत आहे.
एक मुख्य पत्र आहे जे या विकासकांनी ठाणे महानगरपालिकेला 2005 मध्ये हा पत्र दिलं होतं की मी जे गार्डन डेव्हलप करणार आहे त्याचा पूर्ण टोटल एरिया जेवढा आहे त्याच्याऐवजी मला 15%चा TDR मला द्यावं. पण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत हा पत्र कुठल्याही कोर्टाच्या याचिकेमध्ये हे दाखल केलं नाही, कुठलंही एक्झिबिट लावलं नाही की ह्यांनी आम्हाला असं प्रकारचं पत्र दिलं होतं. म्हणून हा विकासक आता 30,000 स्क्वेअर मीटरचा TDR मागतोय. शहर विकास विभागाचे उगिले साहेब आहे, मग येशुगडे साहेब आहे, मग तुम्ही आपलं इकडे विधी विभागामध्ये काळे साहेब आहे, हे सर्व यांचं काम होतं. आता सुप्रीम कोर्टात पण तुम्ही स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल करतात, ते पण तुम्ही टाइम लिमिट संपल्यानंतर दाखल करतात. ह्याचा अर्थ काय आहे? तुम्ही विकासकाला म्हणजे त्याला सपोर्ट करण्यासाठी हे सर्व करताय की तुमच्या अंगावर पण येऊ नको आणि मग कोर्टाच्या मार्फत याला TDR भेटेल आणि आपली बाजू साफ असेल. हे असं काहीतरी प्रकरण आहे तर लोक सर्व समजतात, लोक हे सोडणार नाही. याबाबत जर ठाणे महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेऊन या अधिकाऱ्यांवर चौकशी लावली नाही आणि जर या विकासकाला हे TDR भेटलं तर मी या सर्व प्रकरणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार.